नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 7 योजना जाहीर केल्या. केवळ योजना जाहीर केल्या नाही तर या प्रत्येक योजनेसाठी सरकारने वेगळा निधी देखील दिलाय. या योजनेसाठी कॅबिनेटने म्हणजे सरकारनं 14,235 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी देखील दिली आहे. या प्रत्येक योजनेत नेमकं काय असणार आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे. सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं आहे, त्यासाठी या योजना जाहीर केल्या. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी घोषणा यापूर्वी देखील सरकारने केली होती, पण यापुढे काय झालं याविषयी सरकार बोलत नाही. सरकारने आता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, म्हणजेच की योजनाबद्ध पद्धतीने काम करण्याचं ठरवलं असं दिसतंय. या योजनांसाठी सरकार शेतीच्या विविध टप्प्यांवर विविध क्षेत्रात काम करणार आहे. मग या 7 योजना कोणत्या, तसंच तर प्रत्येक योजनेसाठी किती निधी दिला आहे ते पाहूया. तर सुरुवातीला बघूया की या 7 योजना कोणत्या आहे. या डिजिटल कृषी मिशन, अन्न आणि न्यूट्रिशन सुरक्षेसाठी पीक विज्ञान, कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान मजबूत करणं, शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन, फलोत्पादनाचा शाश्वत विकास, कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण आणि नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन, या 7 योजनांचा समावेश यामध्ये आहे. अन्न आणि न्यूट्रिशनल सुरक्षतेसाठी पीक विज्ञान आणि योजनांचा उद्देश 2047 पर्यंत देशाची सुरक्षता कायम राहण्यासाठी शेतकऱ्यांना हवामान बदलाची तोंड गरज तयार करणं आहे. या योजनेतून सरकार शिक्षण आणि संशोधन, वनस्पती अनुवांशिक संसाधने व्यवस्थापन, अन्न आणि चारा, अनुवांशिक सुधारणा, अगदी ही पीक कडप्पा म्हणजे की कडधान्य, अनुवांशिक तेलबिया पिकांची उत्पादनात सुधारणा यासाठी कामं ठरणार आहे. या योजनेसाठी सरकारने 39,079 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. म्हणजेच की एवढा निधी दिलाय. दुसरी योजना आहे ती म्हणजेच की डिजिटल कृषी मिशन. या योजनेतून सरकार डिजिटल पायाभूत सुविधा उभ्या करणार आहे. या 7 शेतकऱ्यांची नोंदणी, गावाच्या जमिनीची आणि या जमिनीवर पेरलेल्या पिकांच्या नोंदी होणार आहे. या योजनेसाठी सरकारने 28,017 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच की एवढा निधी मंजूर केला आहे. तिसरी योजना जी आहे ती कृषी मिशन व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान मजबूत करणं. या योजनेतून सरकार विद्यार्थी आणि संशोधकांना शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. या योजनेसाठी सरकारनं 2,291 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. पुढची उत्पादन या योजनेसाठी सरकारनं 1,702 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी दिली आहे. या योजनेतून सरकार पशुधन आणि डेअरीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार आहे. त्यासाठी शिक्षण, डेअरी उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास, अनुवांशिक संशोधन व सरकार भर देणार आहे. पुढची योजना जी आहे ते फलोत्पादनात शाश्वत विकास आणि यासाठी सरकार 1,129 कोटीचा रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. या योजनेतून सरकार फलोत्पादनातून पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार आहे. त्यासाठी फलोत्पादन योजना राबवली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. पुढची जी योजना आहे तीच म्हणजेच की कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण. यासाठी सरकारनं 120 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन करण्यासाठी योजनेला सरकारनं 1,115 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. आता या 7 योजना सरकारने नेमका किती निधी दिलेला आहे ते आपण पाहिलंय. थोडक्यात काय काय असं म्हणू शकतो की सरकारनं शेतीच्या सर्व क्षेत्रातून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल याचा विचार केलाय. त्यासाठी या योजना जाहीर केलेल्या आहे. केवळ योजना जाहीर करून किंवा निधी मंजूर करून भागणार नाही, तर या योजनांची अंमलबजावणी केवळ कागदपत्रे न राहता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी. तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. 2016 मध्ये जसं 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. उद्दिष्ट अगदी तसंच काही या योजनांचा देखील होऊ शकते. म्हणजेच की सरकारने जो काही प्रयत्न आम्ही करतोय त्याचा उल्लेख केला आहे. प्रयत्न करणार आहोत की सर्व शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.